तोवर आपण वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पुढची बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली आहे। अजित पवार यांच्या निधनाला महिना उलटला नाहीये, तोच जय पवार यांनी या सगळ्या संदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय। ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा अंत झाला, त्या VSR कंपनीचा मालक हा पायलटच्या बाजूला झोपा काढत असल्याचा हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। जय पवार यांनी, रोहित सिंग VSR कंपनीचा मालक, या सगळ्या प्रकरणी जय पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे। जय पवार यांच्याकडून हा व्हिडिओ पोस्ट होताच रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील हा मुद्दा लावून धरलाय आणि DGCA VSR कंपनीला का पाठीशी घालताय, का कारवाई करत नाहीये, हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय। या सगळ्या संदर्भात संजय राऊत काय म्हणतायत ऐकूया आपण। उत्तम लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे। जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जी रोहित पवारांची मागणी VSR कंपनीवर आणि DGCA वरती FIR दाखल व्हायला। VSR कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी संजय राऊत यांनी देखील केलेली आहे। अजित पवारांचा अपघात नसून घातपातच आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील मानेंनी संशय व्यक्त केलाय। रोहित पवार यांनी व्यक्त केलेली प्रत्येक शंका खरी ठरतीये असं ते म्हणतायत। आज जय पवार यांनी या VSR कंपनीचा मालक रोहित सिंग याचा कॉकपिटमध्ये मुख्य वैमानिकाच्या जागेवर बसून झोपलेला व्हिडिओ शेअर केलाय। त्याला अटकेची मागणी केली। आमची ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मागणी अशी आहे की केवळ रोहित सिंगच नाही तर VSRचा मालक, त्याचे वडील, त्या सिंगलाही तातडीने राज्य सरकारने, चौकशी एजन्सीजने अटक केली पाहिजे। या तपासाचे धागेदोरे तोच देऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।